वय जास्त आहे, चालणं अवघड आहे, रांगेत उभं राहणं शक्य नाही. अशा वेळी मनात एकच प्रश्न येतो, आपल्याला श्री बालाजीचं दर्शन होईल का? आज मी तुम्हाला सांगणार आहे, वय जास्त असतानाही शांतपणे, सुरक्षितपणे आणि अगदी जवळून बालाजीचं दर्शन कसं मिळू शकेल. कारण बालाजीच्या दारात वय हा अडथळा नसतो, फक्त योग्य मार्ग माहिती असणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ खास आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी, आजारी व्यक्तींसाठी आणि दिव्यांग असलेल्या भक्तांसाठी. जर तुम्हालाही वाटत असेल की आपल्याला दर्शन शक्य नाही, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण मी आज सांगणार आहे TTDच्या नियमानुसार खरं आणि भक्तांना आलेल्या अनुभवावर आधारित बालाजी दर्शनाचा सोपा मार्ग. आज आपण पाहणार आहोत सिनियर सिटीजन, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग भक्तांच्या दर्शनासाठी ही सेवा काय आहे, कोण पात्र आहे, ऑनलाईन बुकिंग कसं करायचं, भक्तांना आलेला प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा आणि प्रत्यक्ष दर्शन कसं घ्यायचं, संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप मराठीतच. हा अनुभव देण्यासाठी आपल्या नीलकंठ ट्रॅव्हल गाईड या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक जरूर करा. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कदाचित हाच व्हिडिओ तुमच्या दर्शनाचा मार्ग सोपा करून देईल. सर्वात आधी कोण पात्र आहे? सिनियर सिटीजनसाठी जेंट्स 65 वर्ष किंवा त्याहून अधिक, लेडीज 60 वर्ष किंवा त्याहून अधिक, दिव्यांग भक्तांसाठी 40% किंवा त्याहून अधिक अपंगत्व, डॉक्टरांनी दिलेलं व्हॅलिड डिसॅबिलिटी सर्टिफिकेट आवश्यक आहे. वैद्यकीय समस्या असलेल्या भक्तांसाठी सर्जन तज्ज्ञांकडून व्हॅलिड वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे. ही सेवा पूर्णपणे फ्री आहे, कोणतेही स्पेशल एंट्री तिकीट लागत नाही. ऑनलाईन बुकिंगची प्रोसेस काय आहे हे मी तुम्हाला सांगतो. TTDच्या अधिकृत वेबसाईटवर लेटेस्ट अपडेटमध्ये याबाबत सूचना येते. त्यामध्ये सिनियर सिटीजन आणि फिजिकल चॅलेंज कोटा फॉर मार्च 26 बुकिंग 23/12/2025 रोजी दुपारी 3 वाजता अवेलेबल होईल. प्लीज क्लिक हिअर असं दिसेल. त्यानंतर दर्शन कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत आहे व बुकिंग कधी करावी ती तारीख येते. दर्शनाचे तिकीट 3 महिने पहिले बुकिंग करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ मार्च 26चे दर्शनाचे तिकीट 23 डिसेंबरला दुपारी 3 वाजता स्लॉट ओपन होतील. बुकिंग कसं करायचं ते पाहूया. सर्वात पहिले TTDची ऑफिशियल वेबसाईट ओपन करा. ttddevastanam.ap.gov.in. त्यात डिफरंटली एबल सिनियर सिटीजन दर्शन येथे क्लिक करा किंवा लेटेस्ट अपडेटमध्ये सिनियर सिटीजन असे दिसेल तिथे क्लिक करा. नंतर लॉग इन करा. त्यात तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाका. त्यानंतर मोबाईलवर आलेला OTP टाका. OTP टाकल्यानंतर सेवा स्लॉटमध्ये जाऊन सिनियर सिटीजन, मेडिकल केसेस, डिफरंटली एबल असे ऑप्शन दिसतील. त्यापैकी योग्य ते सिलेक्ट करा. समजा सिनियर सिटीजन सिलेक्ट केल्यानंतर त्यामध्ये एज, अ कंपनी विथ अ स्पाऊस, यस ऑर नो असे सिलेक्ट करा किंवा मेडिकल केसच्या बाबतीत रिझन मेन्शन करा. डिफरंटली एबल बाबत डिसेबिलिटी पर्सेंटेज किती आहे, रिक्वायर ऑनलाईन तिकीट बुक करताना हे भरणे आवश्यक आहे. नंतर तुम्हाला जी तारीख सूट होईल ती तारीख चॉईस करा व तेथे क्लिक करा आणि कंटिन्यू बटनवर परत एकदा क्लिक करा. नंतर तुमचे डॉक्युमेंट अपलोड करा. त्यानंतर कंटिन्यू या बटनवर क्लिक करणे. दर्शन तिकीटची PDF येईल, त्यात प्रिंटआउट काढणे जी तुम्हाला रिपोर्टिंगसाठी दाखवावं लागेल. तसेच दर्शनाचे तिकीट बुक झाल्यानंतर लगेच रेल्वे तिकीट बुक करा. रेल्वे प्रवासातही ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना सुरक्षित, सन्मानपूर्वक अशी वागणूक मदत केली जाते. तिकीट खिडकीवर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांसाठी वेगळी रांग आहे. कोचमध्ये आरक्षित जागा. रेल्वे तिकीट बुक करताना सिनियर सिटीजन हा पर्याय निवडा. वय योग्य टाका. लोअर बर्थ प्रेफरन्स निवडा. स्लीपर आणि 3AC, 2AC, फर्स्ट AC कोचमध्ये खालचा बर्थ, लोअर बर्थ देण्याचा प्रयत्न IRTC मार्फत केला जातो. स्टेशनवर मोफत व्हीलचेअर रेल्वे कर्मचारी किंवा कुली मदत करतात. आणि महत्त्वाचे, सवलत डिस्काउंट सध्या बहुतेक गाड्यांमध्ये नाही, पण लोअर बर्थ, व्हीलचेअर, प्रायोरिटी हेल्प या सुविधा आजही उपलब्ध आहेत. कंपॅनियन बाबतचे नियम. सोबत कोण येऊ शकतं? बऱ्याच जणांना प्रश्न असतो, सोबत कोण येऊ शकतं? कंपॅनियन म्हणजे प्रत्येक भक्तासोबत एका व्यक्तीला परवानगी आहे.
कंपॅनियनसाठी वेगळं तिकीट लागत नाही, पण कंपॅनियनकडेही ID प्रूफ असणं गरजेचं आहे. दर्शनाच्या दिवशी ही कागदपत्रे मूळ ओरिजिनल सोबत घेऊन जा. आधार कार्ड, वयाचा पुरावा सीनियर सिटिझनसाठी, अपंगत्व प्रमाणपत्र दिव्यांगासाठी, ऑनलाईन बुकिंग स्लिप, झेरॉक्स चालत नाही. खोटं प्रमाणपत्र असेल तर दर्शन मिळत नाही. रिपोर्टिंगच्या वेळेस उशीर झाला तर आत सोडत नाही. मग त्यांना सर्व दर्शनातूनच दर्शन घ्यावे लागते. ड्रेस कोड खूप महत्त्वाचा आहे. जेंट्स धोतर, शर्ट, कुर्ता, पायजमा, लेडीज साडी, सलवार कमीज ओढणीसह. मोबाईल, कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक वस्तू आत नेण्यास परवानगी नाही. दर्शनाच्या वेळा साधारणपणे सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता. TTDनुसार कधीही बदल होऊ शकतो. रिपोर्टिंग कुठे करायचं? वैकुंठम क्यू कॉम्प्लेक्स तिरुमलला. दिलेल्या वेळेच्या किमान 1 तास आधी. दर्शनाला जाताना वेगळी रांग, बसण्याची सोय, व्हीलचेअर फॅसिलिटी आहे. रिपोर्टिंग हे असं ठिकाण निवडलेलं आहे की व्हीलचेअर सहज जाऊ शकेल, चालताना फार त्रास होणार नाही आणि चढ-उतार जवळजवळ नसतील. आत जाताना भक्तांना जास्त चालावं लागत नाही. रस्ता सपाट आहे आणि व्हीलचेअर वापरणाऱ्या भक्तांसाठी पूर्णपणे सोयीस्कर आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, लांब रांग नाही. साधारण 1 ते 2 तासात दर्शन पूर्ण होतं. मंदिराकडून मिळणाऱ्या फॅसिलिटी, दही भात, सांबार राईस, गरम दूध हे भक्तांना दिलं जातं. TTDचे नियम आणि सूचना. व्हॅलिड तिकीट मूळ नसलेल्या भक्तांना कागदपत्रे तिरुमला येथे अनिवार्य आहेत. दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार नाही. प्रवेशाच्या वेळी भक्तांना बुकिंग करताना वापरलेला मूळ फोटो, ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. सर्व बुकिंग अंतिम आहे. पुढे ढकलणे, वेळेपूर्वी रद्द करणे यास परवानगी नाही. कोणत्याही परिस्थितीमुळे रिपोर्टिंगच्या वेळेस उशीर झाल्यास भक्तांना केवळ सर्व दर्शन रांगेतूनच दर्शन घ्यावे लागेल. कोणत्याही दिव्यांग व्यक्ती असल्यास त्याने राज्य, भारत सरकारद्वारे प्रदान केलेले दिव्यांगाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. कोणत्याही भक्ताला वैद्यकीय समस्या असल्यास त्याने सर्जन तज्ञांकडून व्हॅलिड वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. भक्तांचा ड्रेस कोड: जेंट्ससाठी धोतर, शर्ट, कुर्ता, पायजमा, लेडीजसाठी हाफ साडी, साडी, दुपट्टा, चुडीदारसह. रिपोर्टिंग करताना भक्तांना कोणतेही सामान, मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक उपकरण सोबत घेऊन जाऊ नये. मंदिराच्या आत चपला, बुटं हे वापरण्यास परवानगी नाही. विशेष परिस्थितीत दर्शन रद्द करण्याचा अधिकार TTDकडे राखीव आहे. सर्व कायदेशीर बाबीसाठी ALO केवळ तिरुपती किंवा आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे विशेष अधिकार क्षेत्र असेल. अधिक माहितीसाठी कृपया TTD कॉल सेंटर 24 तासासाठी 155257 या क्रमांकावर संपर्क साधा. अशी मी माझ्या प्रयत्नातून तुम्हाला सर्व सविस्तर माहिती दिलेली आहे. आणि हो, हा व्हिडिओ बघितल्यावर तुमच्या मनात प्रश्न नक्की सुटेल. वय जास्त असलं तरीही बालाजीचं दर्शन शक्य आहे. अजून काही माहिती हवी असल्यास कमेंट करायला विसरू नका. तर चला मंडळी, पुढच्या व्हिडिओमध्ये दर्शनाचा पुढचा प्रकार सविस्तरपणे आपण पाहणार आहोत. गोविंदा गोविंदा गोविंदा.